नमस्कार मित्रांनो, कोकणप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, बरेच दिवसांनी आपण ब्लॉगला आलो आहे. आणि खरं तर हा ब्लॉग आहे ना, स्वामींचा एक मठ झालं आहे नालासोपारा वेस्टमध्ये, म्हणजे वाघोली ठिकाणी येते. आणि त्या मठामध्ये आपण ऑलरेडी गेलेलो आहे. तिथे भूमिगत गणपती मंदिर आहे. तो ब्लॉग आपला चॅनलवर आहे. आणि आज आपण तिकडे ना नवीन पाहणी करणार आहोत, ती म्हणजे स्वामींचं मठ. तिथे ओपनिंग झालं आहे. आपल्याला इन्व्हिटेशन आलेलं, पण त्या काही कामानिमित्त आपल्याला जाता नाही आलं. पण आज जाऊया. आणि वातावरण बघा, क्लायमेट एकदम सुंदर आहे. आणि मधल्या रस्त्यामध्ये थांबले. समोरच बघा ना, तलाव आहे छान असं. आणि निर्मळ असं वातावरण आहे. पूर्ण आहे ना, कोकण पट्टासारखा हा भाग रचलेला आहे. आणि आता आपण जाऊया स्वामींच्या ठिकाणी. आणि आपण बाईकवर आलो. आणि माझ्यासोबत मी एकटा नाही आहे, तर आईसुद्धा आहे. आईला बघायचं होतं ते गणपती मंदिर कुठं आहे. आणि हा समोरच तलाव आहे छान असं, हा बघा. आणि आपल्याला आता आहे ना मित्रांनो, सरळ जायचं आहे. हा पूर्ण आहे ना वस्ती आहे. मित्रांनो, खूप छान वाटतंय. आणि ह्या वातावरणामध्ये त्याला आता आपण निघूया लगेच स्वामींच्या मठात जायला. चला, तुम्हाला मासे दाखवतो मी. हे बघा, बघा किती सारे मासे आहेत. खूप सारे मासे आहेत इकडे. आता फायनली स्वामींच्या मठाच्या ठिकाणी आलो आहे. ती जागाच म्हणजे ओळखण्यात येते की जास्तीत जास्त भूमिगत गणपती म्हणून अशी त्याची ओळख आहे. म्हणजे भुयारी गणपती म्हणून अशी त्याची ओळख आहे. तर आपण जाऊया आता आतमध्ये. आणि मी तुम्हाला दाखवतो नवीन झालेलं स्वामींचं मठ. हा संपूर्ण परिसर आहे. आणि ह्या संपूर्ण परिसरामध्ये ह्या जागेची उभारणी केली. याच्यामध्ये ब्लॉग ऑलरेडी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि हा पहिला रस्ता होता ना, तर सरळ जे केला ते स्वामींचं मठ आहे तिकडे. आणि आजूबाजूला स्वामींच्या मठाच्या आतमध्ये जातानाच आपल्याला गार्डन्स. आणि इकडे बघा, म्हणजे फोटो सेल्फीज वगैरे यासारखे फुलारे म्हणजे ग्राउंड बनवले. ते मी तुम्हाला दाखवीनच. आणि समोरच आपल्याला एक पोस्टर दिसतंय. इथे काय काय आहे ते सांगितलं आहे. स्वयंभू अमरेश्वर महादेव मंदिर. त्याची संपूर्ण डिटेल्स बघा, ही टाकलेली आहे. म्हणजे इथली माहिती संपूर्ण आपल्याला इथे वाचायला भेटेल या जागेची. आता थेट आपण जाऊया मंदिराच्या दिशेने. श्री स्वामी समर्थ मठ, फुलारे, वाघोली. आणि अशा प्रकारे या मंदिराची फ्रंटची व्ह्यू आपल्याला हा भेटलेला आहे. छान असं चिरा मातींचंही बनवलेलं आहे. आणि आई बघा समोरच उभी आई. इथे स्वामींचं मठ आहे. आणि समोर जर बघितलं आपण, तिथे ते गणपती भुयारी मार्ग आहे. ते 15 फूट खोल आहे. त्याचं दर्शन आपण तुम्हाला दाखवले. पण एकदा पुन्हा आपण जाऊ. आता आपण जाऊया स्वामींच्या मठाच्या इथे. स्वामींच्या मठाजवळ जातात मन प्रसन्न झालं. पाऊल टाकताच दरवाजाच्या वरती एक मेसेज लिहिलेला, हम गया नाही जिंदा आहे. याचा अर्थ काय असेल बरं? एवढी सर्व मठात सर्व स्वामी भक्त येत होती. त्यांना काहीतरी मनाला वाटलं असेल की स्वामी आपल्यात आहे. असा मेसेज हा लोकांच्या मनात त्यांना पेरायचा होता. आणि खरंच स्वामी आपल्यासोबत आहेत. आईने स्वामींच्या दर्शनासाठी तिथे ठेवलेलं फुलांचं ताट होतं, तो घेतला. आणि आम्ही लगेच घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी निघालो. स्वामींचं हे भव्य दिव्य म्हणजे उभारलेलं आपण जे पाहू स्वामींचं मठासारखंच जो देखावा होता, तो अगदी बघण्यासारखा होता. मित्रांनो, स्वामींचा जो दिखावा उभारलेला तो बघण्यासारखा आहेच.
आणि स्वामींचं जी मूर्ती उभारली होती ती हुबेहूब स्वामी हे आपल्यासमोर उभे आहेत असे जाणवत होते. आईने दर्शन घेतलं आणि डायरेक्ट स्वामींच्या मठाचे पूर्ण पाहणी करू लागलो. इतकी लोक लांबून लांबून ही स्वामींच्या भेटीसाठी वाघोळी वसई या ठिकाणी येत होते. प्रत्येकजण स्वामींचं मन भरून स्वामींकडे म्हणजे आपण काय सांगू त्यांना की स्वामींकडे मनापासून काहीतरी मागत होते. काही जणी माळ जपत होते. मी माझे दर्शन स्वामींसमोर घेतले आणि स्वामी काही नाही, फक्त आपल्यासोबत आहेत आणि असेच राहो अशीच प्रार्थना केली. आणि तिकडून आम्ही लगेच स्वामींच्या मठाची पाहणी करायला निघालो. त्यानंतर आम्ही निघालो ते गणपती मंदिराच्या ठिकाणी. भूमिगत 15 फूट खोल असलेला हा गणपती मंदिर आहे. हा वरतून 15 फूट खोल आहे आणि संपूर्ण ही गर्दी बघू शकता आपण की तो जो भाग दिसतोय त्या मंदिराचा छोटासा मंदिर आहे त्या भागात ती गणपतीची स्थापना केलेली आहे. आणि हा संपूर्ण जो PVC म्हणून आपण आणि तसेच आहे ना आपलं वुडन त्या पद्धतीने हा संपूर्ण भाग हा इंटेरियल केलेला आहे. आणि त्या भागामध्ये लोकांना गरम होऊ नये म्हणून AC सुद्धा लावण्यात आलेले आहे. आणि ही गणपतीची स्थापना ही अशी 15 फूट खोल ही दर्शनासाठी ही लोकांच्या दर्शनासाठी त्यांनी बनवून ठेवलेली आहे. आणि खूप सुंदर अशी बघण्यासारखी ती जागा आहे आतमध्ये. आणि त्यानंतरच मंदिराच्या अवतीभोवती त्यांची भरपूर अशी जागा आहे जिथे आपण फिरू शकतो, आपले कार्यक्रम घेऊ शकतो आणि पाहणी करण्यासाठी बहुतेक जागा अशी उपलब्ध करूनसुद्धा ठेवलेली आहे. आता आपण बघाल की ह्या समोर एक जागा आहे तिथे बाळूमामांची काही आपण बोलू ना मेंढरं ती लहान होती. मी जेव्हा पहिला ब्लॉग बनवला होता त्याच्यावर. आणि बघा ही बघताच क्षणी ही मेंढी आपल्यासमोर आल्या आणि लगेच अंगाची मस्ती करण्यासाठी त्या खेळण्यासाठी ते येत असतात. आणि केवढ्या मोठ्या झाल्या होत्या त्या, म्हणजे जेव्हा मी 4-5 महिना अगोदर गेलो होतो तेव्हा ती एकदम लहान पिल्लं होती आणि आता ती खूप मोठी झाली आहेत मित्रांनो. तर बरं वाटलं खूप की ती परिसर केवढा डेव्हलप झाला आहे आणि अजूनही आहे तो डेव्हलप होणार आहे. तर ही होती बाळूमामाची पाळलेली मेंढी, ते आणून ठेवले. त्याच्या अजूनही ती मेंढ्या वाढणार आहेत. मला सांगितलं आहे त्या काकाने की वाढणार आहेत. आणि इथे काही गायी आपल्याला सुद्धा दिसत आहेत बघायला. वासरू आहे, अजून प्राणी हे वाढवणार आहेत. तर आपल्यासोबत आहेत महेंद्र सर. महेंद्र सरांची ओळख करून देतो. महेंद्र सरांचं ओळख म्हणजे ना ते मिलिटरी होते आणि माजी सैनिक आहेत ते आपले देशाचे. आणि आता ते म्हणजे मी त्याही ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की महेंद्र साहेब आहेत ते आपले शनिवार रविवार हे फॅमिलीला वेळ न देता हे गणपती आणि ह्या जागेला म्हणजे देवाची भक्ती सेवा करण्यासाठी या ठिकाणी शनिवार रविवार येत असतात. आणि नंतर मग ते बाकीचे जे 5 दिवस असतात ते आपले जॉबला देत असतात. त्यामुळे आणि ह्या स्वामींच्या मठाची माहिती खरंच करून मला नाईक साहेब देणार होते, पण ते कामामध्ये बिझी असल्यामुळे मला महेंद्र सरांशी बोलणार आहे मी की ह्या मठाची स्थापना आणि याबद्दल माहिती काय आहे. महेंद्र साहेब नमस्कार. नमस्कार. कोकण प्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. हो. काय सांगाल? नाही, एकदम पहिल्यांदा तुम्ही इथे आला, तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि आता तुम्ही दुसऱ्यांदा आला ॲक्च्युली स्वामींचा मठांचा तुमची पहिली व्हिजिट आहे आणि इथे आमच्या हे मंदिरच्या परिसरात तुमची ही दुसरी भेट आहे. येस. ठीक आहे, तर पहिल्यांदा तुमचं स्वागत. आता मठाबाबत असं आहे की ही मठाची स्थापना 2 ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी झाली आहे. आणि असं काय नाही, आम्ही गणपतीच्या सेवेत होतो तर हे हॉल होता आमचा, तर काहीतरी आम्हाला छान करायचं होतं. पण असंच आला की आमचा की स्वामींचा मठ आपण करू का. ज्या दिवशी हे प्रसंग आला आमच्या डोक्यात त्या दिवशीपासून आम्ही तुम्हाला सांगतो की सगळ्या एक कडी जुळते गेले.
आणि आम्ही एकाच महिन्यात हे मठ उभं केला असं आहे. ओके. आणि मी पाहणी करतोय स्वामींचं मठाचं अधिक सुंदर आहे, पण तुम्ही इथे बसण्यासाठी पण काही व्यवस्था केलं, म्हणजे कोणाला जर प्रार्थना करायची असेल किंवा पुस्तक वाचायचं असेल तर ही पण सर्व सेटअप मी बघितलं आहे, त्याबद्दल काय सांगा? हे सेटअप बघा आमचं असं आहे की कोणाला जर नामजप करायचं असेल तर इकडे सुविधा आहे की ते नामजप करू शकता. कोणाला पारायण करायचे असेल तर ते इकडे राईट साईडला आम्ही पारायणसाठी त्यांच्यासाठी एक व्यवस्था केलेली आहे. आणि जर सिनियर सिटीजन येतात तर त्यांना खाली बसायला नाही जमतात तर त्यांच्यासाठी खुर्च्या ठेवलेली आहे आम्ही. तर आम्ही असं आहे की कोणाला काही पण त्रास होऊ नये आणि ते इथे येऊन स्वामीमय हो, ते आणि त्यांचे स्वामी समोर असायला पाहिजे ही कल्पना करून आम्ही हे मठ बांधलं आहे. ह्याबद्दल नाईक साहेबांचे खूप मोठं श्रेय आहे. नाईक साहेबांबद्दल काय सांगाल आपण? नाईक साहेब म्हणू मी एक तुम्ही शॉर्टमध्ये तुम्हाला सांगू ना तर माझी डेफिनेशन आहे की ते इकडचे टेम्पलमॅन आहे. टेम्पलमॅन बोलतो मी त्यांना, कारण सध्या शनी मंदिर यांची कल्पना होती. तिकडे शनी मंदिर झाल्यानंतर बाळूमामाचा मंदिर त्यांनी एक 7 दिवसामध्ये उभं केला. नंतर गणपती मंदिरला ते सेवेत आहेच, कारण हे मंदिर त्यांचे वडिलांनी बांधलं आहे आणि इथे ते सेवेत येतात. आता इथे राऊंड महादेवाचं मंदिर. आता नंतर कल्पना येते म्हणले आपण काय करू, या हॉलचा सदुपयोग हो की आपण असं काय करू. तर असंच एक आला त्यांचं की स्वामींना आपण आणू का. आणि त्या दिवशी आम्हाला असं वाटलं की आम्ही नाही आणलं आहे स्वामींना, स्वामी स्वतः आले इकडे असं आहे. नाही, खूप छान असं मंदिर सजवलेलं आहे, मी बघितलं. पण ह्या मंदिराबद्दल आणि लोकांच्या प्रतिसाद ह्या मंदिराला कसा लागतो आणि दर्शन, म्हणजे आता आपल्याला स्वामींच्या मठात म्हणजे स्वामींचं दर्शन घेण्याला आपल्या अक्कलकोटला जावं लागतं. आता ते तुम्ही काम म्हणजे सोपं करून ठेवलेलं आहे की स्वामींचं एक मठच उभारून आणि स्वामींना आपल्यासमोर म्हणजे स्वामींसमोर आपल्याला इथे चरणी दर्शन घेता येते. आणि ही सर्व एवढ्या मोठ्या जागेमध्ये आपण उभं केलेलं आहे. नालासोपारामध्ये मला वाटतं 2 मंदिर असे झालेत. एक आपलं स्वामींचं मठ पहिलं होतं ते, आणि आता हे दुसरं. ओके. ह्या जागेबद्दल म्हणजे स्वामींचा मठ उभारल्यापासून ते लोकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा भेटतो? बघा आम्हाला तर लोक जसं जसं येतात आहे ते तर म्हणतात की छान आहे छान आहे, आम्हाला बरं वाटतं. इथे मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतो की इथे सध्या आता नालासोपाराला हे मठ झालं आहे, पण वसईला एक मोठा मठ आहे, भुईगाव मठ आहे, आणि आता विरारला पण आहे, बोलिंचला. तर आता हे 3 मठ झाले आहे. जिथे ज्यांना जिथे सोय असते तिकडे जावा, स्वामी सगळीकडे आहे. आम्ही तर हे म्हणतात, ज्यांना वेळ आहे इथे यायला त्यांना समोर इथे भेटतो ते इथे यावा, ज्यांना वेळ आहे तिकडे जायला. आम्ही तर स्वतः आम्हाला जिथे वेळ भेटतो आम्ही तिकडे जातो. असं नाही की हे आमचा मठ आहे, हे आमचा मठ नाही, हे स्वामींचा मठ आहे आणि लोकांसाठी आहे. आता ह्या मठाची जे पूजा करण्याची वेळ संबंधी आहे, मी तुम्हाला हे सांगतो की मठाची पहिली आरती सकाळी 6:30ला असते. गुरुजी येतात, शृंगार करतात आणि 7 वाजता आरती असते. तर नेहमी 6:30ला आरती आहे सकाळी, आणि संध्याकाळी पण 6:30ला आरती आहे. आणि रात्री 9पर्यंत मठ ओपन राहतो, मध्ये बंद नाही होत इथे. नरेंद्रजी, मला एक सांगा की आपल्याला जर समजा स्वामी भक्तांना जर इथपर्यंत यायचं असेल तर त्याचं लोकेशन आणि ॲड्रेस कसा असेल? बघा लोकेशनबाबत तर असं आहे की गुगलवर सध्या तुम्ही अंडरग्राऊंड गणपती मंदिर टाईप करा तर तुम्हाला तर आपोआप लोकेशन तर भेटणार. तरी पण तुम्ही नालासोपाराला आले तर नालासोपारा वेस्टला बस डिपोकडून तुम्ही 251 बस पकडा आणि वाघोली नाक्याला उतरा. आणि वाघोली नाक्यावरून एकदम निसर्गमध्ये एक जे आमचा परिसर आहे एकदम हिरवा, एकदम निसर्ग आहे. तर तुम्ही एक 10 मिनटं वॉक आहे, तर तुम्ही 10 मिनटं चालत इथे येऊ शकता. रस्त्यामध्ये तुम्हाला वाघेश्वरी माता मंदिर पण भेटणार आणि त्याच्या पाठीमागे अंडरग्राऊंड गणपती मंदिर शेजारी आहे. आणि आता आहे मठ आपला असं आहे. धन्यवाद. तर झालेलं आपल्या स्वामींचं दर्शन आणि खूप सुंदर अशी उभारणी केली. आईला घेऊन आले पहिल्यांदाच आणि आईला गणपती मंदिरसुद्धा दाखवले. आई काय वाटतं या जागेबद्दल आणि मस्त सुंदर एकदम मंदिर आहे. कोणाला बघायचं असेल त्यांनी इकडे यायचं बघायला स्वामींच्या मठात. तर वातावरण एकदम सुंदर वाटतं इकडे. मित्रांनो, आईला बरेच दिवस यायचं होतं, तर आज मुहूर्त ठरलं आमचं यायचं. आणि खरं म्हणजे स्वामींचं मठ उभारलं आणि ते पाहण्यासाठी मला पण यायचं होतं. तर खूप छान असं सुंदर ठिकाण आहे, फॅमिलीला येण्यासारखं आणि निसर्ग वातावरणात आहे, शांत ठिकाण आहे असं. आणि एकदा नक्की विजिट द्या. ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. आणि मित्रांनो, थोडं लेट ब्लॉग येत राहतील, आपल्याला सपोर्ट ठेवा. कारण थोडं फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे कधी कधी ब्लॉग लेट येतो आपला. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. चला, बाय.